मी अस्मिता माऊली चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा व आरोग्याचा जावो ही बाप्पाचरणी प्रार्थना। यात एकदम बेसिक नॉलेज आहे जे मेडिकल स्टुडंट आणि पेशंट केअर स्टाफ यांना माहिती असले पाहिजे। आज आपण बघणार आहोत बेसिक मेडिकल नॉलेजमध्ये टेम्परेचर, ब्लड प्रेशर, हार्ट, पल्स रेट, रेस्पिरेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशन, शुगर। सर्वात पहिले आपण पाहणार आहोत टेम्परेचर। जेव्हा पेशंटची तब्येत खराब होते तेव्हा आपण डोक्याला हात लावून बघतो की फीवर आहे का, म्हणजेच टेम्परेचर। नॉर्मल बॉडी टेम्परेचर 97.5 ते 99.5 अंश फॅरेनहाइट इतके असते। लो ग्रँड फीवर हे 99.6 ते 100.3 अंश फॅरेनहाइट इतकं असतं, तेव्हा आपण फीवर आल्याचे समजतो। हाय ग्रँड फीवर अबाव 100.3 किंवा त्यापेक्षा जास्त अंश फॅरेनहाइटमध्ये असेल तेव्हा हाय फीवर समजले जाते। ते होतं टेम्परेचर। आता आपण पाहणार आहोत ब्लड प्रेशर। ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तविसरण प्रक्रियेदरम्यान रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर पडणारा दाब। ब्लड प्रेशर नॉर्मल व्हॅल्यू 120/80 mm/Hg। यात आपण 120 हे आपलं सिस्टॉलिक प्रेशर असेल आणि 80 हे डायस्टॉलिक प्रेशर असेल। न्यूबॉर्न बेबीमध्ये 90/80 mm/Hg इतके प्रेशर असते। ओल्ड एजमध्ये किती असतं? 150/90 mm/Hg। लो ब्लड प्रेशर कधी समजले जाते? 90/60 mm/Hg। जेव्हा आपण 140/90 mm/Hg असेल तेव्हा हाय BP समजले जाते। व्हेरी हाय कधी समजले जाते? 150/90 mm/Hg असेल किंवा त्यापेक्षाही जास्त असेल तेव्हा अशा केसेसमध्ये कधीकधी पेशंटना ॲडमिट करावे लागते। आता आपण बोलणार आहोत हार्ट रेट किंवा पल्स रेट बोलतो आपण याला। तुमचे हृदय प्रति मिनिट किती वेळा धडकते सामान्यतः हे मनगटावर मोजले जाते। नॉर्मल हार्ट रेट 60 to 90 BPM म्हणजेच बीट्स ऑफ पर मिनिट इतके असते। हाय हार्ट रेट कधी समजले जाते? 90 ते 120 BPM पेक्षा जास्त असल्यास हाय समजले जाते। लो हार्ट रेट 40 to 60 BPM। यानंतर आपण पाहणार आहोत रेस्पिरेशन रेट म्हणजे श्वसन दर, एखाद्या व्यक्तीने प्रति मिनिट घेतलेल्या श्वासाची संख्या। म्हणजेच एखादा पेशंट श्वास घेऊन बाहेर सोडण्याची क्रिया प्रति मिनिट किती वेळ करतो हे आपण जेव्हा मोजतो त्याला रेस्पिरेशन रेट असे म्हणतात। हे नॉर्मली 12 ते 18 BPM म्हणजे पर मिनिट इतके असते। न्यूबॉर्न बेबीमध्ये 30 ते 40 BPM इतके असते। हे इन्फंट्समध्ये 30 ते 60 BPM इतके असते। ओके, यानंतर पाहणार आहोत ऑक्सिजन सॅच्युरेशन SpO2। ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजेच तुमच्या रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिनच्या टक्केवारीचा संदर्भ। याची नॉर्मल व्हॅल्यू किती असते? 95 to 100%। लो सॅच्युरेशन 90 to 93%। व्हेरी लो 80 to 89% किंवा 70% पेक्षा खाली असेल तर ते आपण लो समजले जाते। यानंतर येते ब्लड शुगर म्हणजेच रक्तातील साखर किंवा साखरेतील ग्लुकोज, तुमच्या रक्तातील साखरेचे ग्लुकोजचे प्रमाण। फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी जे आपण शुगर चेक करतो त्यात 70 to 100 mg/dl इतकी असते। PP म्हणजे पोस्ट पॅन्डल म्हणजे जेवल्यानंतर ही 100 ते 140 mg/dl इतकी असते। रँडम ब्लड शुगर म्हणजे 70 to 140 mg/dl। थँक्यू
watching to my channel. Please like, comment and subscribe.